नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणाऱ्या परदेशी समितीची स्थापना करून आता 2.5 महिने कालावधी लोटलाय. परंतु अद्यापही या समितीनं कर्जमाफीसाठी निकष निश्चित केले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे समितीचा अहवाल कधी सादर केला जाणार असा सवाल उपस्थित केला जातोय. याच पार्श्वभूमीवरती राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी नेमकी मिळणार कधी, यासोबतच 2.5 महिन्यात या समितीनं नेमकं काय केलंय, काय पद्धतीचे निर्देश बँकांना दिलेत, तेच आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर समितीनं नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकांना एक नमुना अर्जाची प्रत पाठवून माहिती भरवण्यासाठी सूचना केल्यात. या अर्जामध्ये 2 प्रकारची माहिती या बँकांकडून मागवण्यात आलेली आहे. यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे आणि एकूण थकबाकीदार शेतकरी यांची माहिती बँकांकडून भरण्यात येते आहे. परंतु 2.5 महिने लोटल्यानंतरही कर्जमाफीसाठीचे निकष या समितीनं ठरवलेले नाही आहेत आणि त्यामुळे कर्जमाफीला नेमका मुहूर्त कधी निश्चित होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी आक्रमक पावलं उचलत आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन दिलं. तसंच शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली. या समितीमध्ये 9 सदस्यांचा समावेश आहे. ही समिती अभ्यास करून एप्रिल महिन्यात राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी सध्या कर्जमाफीची प्रतीक्षा करतायत. राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीनं 2.5 महिन्यात केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकांना अर्जाचा नमुना पाठवून माहिती भरण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये नियमित कर्जाची परतफेड करणारे आणि थकबाकीदार शेतकरी अशी माहिती मागवण्यात आलेली आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना किती लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार, त्यासोबतच कर्जमाफी करताना निकष नेमके काय असणार, त्यासोबतच किती लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल, किती शेतकऱ्यांना राज्यातील कर्जमाफी देण्यात येणार, यासारखे कोणतेही निकष अद्यापही स्पष्टपणे ठरवण्यात आलेले नाही आहेत. अर्थात राज्य सरकार निकषांशिवाय कर्जमाफी करणार नाही हेही स्पष्ट आहे. कारण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्ट केलंय की गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात येईल. परंतु शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं केवळ माहिती भरून घेण्यासह कर्जमाफी संदर्भात एक पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचं निश्चित केल्याची माहिती आत्तापर्यंत समोर आली आहे. म्हणजे 2.5 महिन्याच्या कालावधीत समितीनं एवढंच केलंय. खरं तर राज्यात 2025च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला. खरीप हंगामातील प्रमुख पिकांना त्याचा जबरदस्त तडाखा बसला. त्यामुळे तातडीनं कर्जमाफी करून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पुढे आली. परंतु राज्य सरकारनं कर्जमाफीला बगल देत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याचं जाहीर केलं. परंतु त्यामध्ये सुद्धा निकष अटी शर्तीची पाचर मारण्यात आली. तर दुसरीकडे तांत्रिक गोंधळामुळे अतिवृष्टीबाधित शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहेत आणि त्याचमुळे राज्यातील शेतकरी आता कर्जमाफीची प्रतीक्षा करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. त्यातच प्रमुख शेतमालाचे दरही ऐन आवकेच्या हंगामात हमीभावाच्या खाली राहिलेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करतायत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना आता कर्जमाफी नेमकी कधी होणार याची प्रतीक्षा लागलेली आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया जी काही असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.